आणीबाणी फक्त 21 महिने होती, पण स्वतंत्र भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात सदैव तिचा उल्लेख एक काळा कालखंड म्हणूनच होत राहील। राज्यघटनेची मोडतोड, न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, राज्यघटनेच्या मूळ ढाच्याची छेडछाड आणि कुटुंब नियोजनातील अत्याचार या गोष्टी भारतीय जनमानस कधी विसरू शकत नाही। आणीबाणी काळात भारतीय जनसंघाच्या वरिष्ठ नेत्यांना मिसा या कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले। यामध्ये नगरमधील जनसंघ आणि संघाचे अनेक कार्यकर्तेही सहभागी झाले होते। त्यांनी या काळात तुरुंगवास भोगल्या। आजही त्या कटू आठवणी सर्वांच्या मनात कायम आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर म्हणाले। भाजपच्या वतीने 25 जून हा आणीबाणी काळा दिवस भाजप कार्यालय येथे पाळण्यात आला। या प्रसंगी ॲडव्होकेट अभय आगरकर, सुनील रामदासी, प्राध्यापक भानुदास बेरड, सचिन पारखी, प्रशांत मुथा, रेखा मैड, सुनील सकट, विशाल खैरे, श्वेता पंधाडे, चंद्रकांत दारुणकर, अनिल सबलोक, कालिंदी केसकर, प्रिया जानवे, सुजित खरमाळे आदी उपस्थित होते। यावेळी आणीबाणी काळात आंदोलनात सहभागी असलेले नरेंद्र कुलकर्णी, मोहन नातू, दिलीप पोपट मुथा, बाळकृष्ण खांदाट, प्रकाश गटणे, रवींद्र बडवे, पद्माकर बंडू देशमुख आदींचा सन्मान करण्यात आला। बातम्यांसाठी ई-नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।